नमस्कार मित्रांनो, आज आहे 7 मे. 7 मेच्या ठळक बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कितीही असो तापमानाचा पारा, गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा. बारामती गांधीनगरकडे देशाचे लक्ष. मंत्र्यांच्या पीएचा नोकर, पगार फक्त 15,000. घरात 30 कोटींचा ढीग, ईडीचे झारखंडमध्ये छापे. दिघेंवरील चित्रपटात खोटेपणा करणे अयोग्य, जितेंद्र आव्हाड. उत्तर मुंबईत मी जायंट किलर ठरणार, भूषण पाटील. बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणे, शरद पवारांवरील टीका महाराष्ट्राला आवडलेली नाही, रमेशजींनी धला. भाजपचे 20 ते 25 आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते, एकनाथ शिंदे यांचा मोठा घोपेस्फोट. गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव, सोसायटीच्या सदस्यांनी म्हणणे, कार्यकर्त्यांचे म्हणणे. काँग्रेसने डबघाईला आणलेली अर्थव्यवस्था मोदींनी सुधारली, पियुष गोयल कांदिवलीत प्रचार सभेत दावा. मराठी माणसाला नोकरी नाकारण्यावर कारवाई करा, अतिरेकी प्रेमामुळेच मराठी वीज वाढला, वर्षा गायकवाड. मी माझ्या हिमतीवर जिंकलो, राजेन विचारे. मागील 2 निवडणुकीत शिंदे यांनी केवळ आपल्या पुत्राच्या प्रचाराचे काम केले. मुंबईत 116 उमेदवार रिंगणात, महायुती मवियामध्ये थेट लढत, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरमध्ये 89 उमेदवार. मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या, 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल. ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद, खांदरगडा येथे सोमवारी सकाळी ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाला. रामदास आठवले यांचे निवडणूक आयोगाला पत्र. कोणत्या भागातून किती लीड मिळते यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. नवी मुंबई विमानतळास चिबाचेंच नाव, उपमुख्यमंत्री फडणवीस. मोदींची गॅरंटी जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी, शशी थरूर. मोदींची गॅरंटी जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी गॅरंटी अशी सांगत आहेत, मात्र त्यांची ही गॅरंटी जनतेच्या हितासाठी नाही, ती त्यांच्या स्वतःच्या व पक्षासाठी आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात मंगळवारी 2 जाहीर सभा होणार आहे. अहमदनगरमध्ये हरिहर मैदानावर दुपारी 1 वाजता महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता बीडमधील महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी अंबाजोगाई येथे कृषी महाविद्यालयाच्या पुढील टप्प्यात काँग्रेसची खरकी प्रियंकावर भिस्त, राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही. तिसऱ्या टप्प्यात राजन घराण्यांची अस्मितेची लढाई, आज 11 मतदारसंघासाठी होणार मतदान.
मोदी आणि धर्मप्रेमातून सर्वांनी बाहेर पडा. प्रकाश आंबेडकर. इतर देशांशी आपले संबंध चांगले नाहीत. पुण्यात राज ठाकरे, गडकरी, फडणवीस यांची होणार जाहीर सभा. पाचव्या टप्प्यात 264 उमेदवार आखाड्यात. उद्धव सेनेला मोठा धक्का. करंजकर शिंदे सेनेत दाखल. प्रवेशामागे बार्गेनिंग. उद्धव सेनेचा आरोप. मवियाच्या अहंकारामुळे राज्याचे नुकसान. एकनाथ शिंदे बालहट्टाने निर्णय घेतल्याची टीका. या ठिकाणी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांची प्रतिष्ठा लागली पणाला. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी तिहेरी लढत. वाडिंग, बादल, जाखड यांची प्रयत्नांची पराकाष्ठा. विद्यमान खासदारांसमोर आव्हान. साधन संपत्ती तरीही लोक राहिले गरीब. ओडिसात पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. मनरेगाची मजुरी 400 रुपये करू. महिला बनतील लखपती. राहुल गांधी. प्रतिष्ठेच्या लढाईत कोणते मुंडा जिंकणार? अर्जुन मुंडा भाजप की कालीचरण मुंडा काँग्रेस? नव्या चेहऱ्यावर डाव. कोण उधळणार गुलाल? रमेश अवस्थी भाजप की आलोक मिश्रा काँग्रेस? काँग्रेसचे नोटाचे आवाहन. भाजप उतरली रस्त्यावर. इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शिवकुमार यांनी पक्षाच्या नेत्याला फटकारली. प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला होता. रात्रीच्या हवेत काँग्रेसचे झेंडे फडकत होते आणि कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री यांच्या नावाने डिकेटिके अशी घोषणा होत होत्या. तळाचे स्थान सोडल्याचे समाधान. सूर्यकुमारचे नाबाद शतक. मुंबईने हैदराबादला 7 गाड्यांनी नमवले. भारताच्या नव्या जर्सीचे हटके लॉन्चिंग. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 1 जूनपासून T20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 11 वर्षाचा ICC स्पर्धा दुष्काळ संपविण्यासाठी मैदानावर उतरतील. दरम्यान T20 विश्वचषकासाठी भारताच्या नव्या जर्सीचे हटके लॉन्चिंग करण्यात आले. राजस्थान विरुद्ध दिल्लीला केवळ विजयाचीच गरज. टीम इंडियाकडे नंबर 1 स्काय. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात या प्रकारातील जागतिक विराट कोहली सर्वोत्तम भारतीय फलंदाज. बाबर आझम त्याच्यासाठी नक्कीच योजना आखू. काहीही करा पण मतदानाची टक्केवारी वाढवा अन्यथा कारवाईस तयार राहा. कांद्याने केला 1173 कोटींचा वांदा. निर्यात बंदीमुळे नुकसान.